अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये आपण सर्वजण आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय शिवराजी पाटील साहेबांना अखेरचा निरोप देण्याच्यासाठी अत्यंत जड अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित आहोत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून गेली 6 दशकं त्यांनी लातूर जिल्ह्याची, महाराष्ट्राची आणि देशाची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या जीवनामध्ये 4 दिवस आनंदाचे यावेत, सुखाचे यावेत म्हणून शेतकरी असेल, कष्टकरी असेल, सुशिक्षित डॉक्टर, इंजिनियर्स असतील, युवक असतील, महिला असतील, यांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी पदं मिळाली त्याचा पुरेपूर उपयोग घेऊन समाजामध्ये बदल घडवून आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं हे आपल्या सर्वांना परिचित आहेच. स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी असोत, राजीवजी गांधी असोत, बी नरसिंहराव असोत, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब असोत, यांच्या सानिध्यामध्ये त्यांना मंत्री म्हणून काम करता आलं, केंद्रीय मंत्री म्हणून काम करता आलं, गृहमंत्री म्हणून काम करता आलं, पंजाबचे राज्यपाल म्हणून त्यांना काम करता आलं. स्वर्गीय पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांच्या काळामध्ये सुद्धा विरोधी पक्षाचे उपनेते म्हणून सुद्धा त्यांना काम करता आलं. एक अजातशत्रू, एक सर्वांचे प्रेमाचे संबंध असलेले, एक चिंतनशील व्यक्तिमत्व, एक लेखक, कवी, चित्रकार, चांगले वक्ते, चांगले मित्र, आणि म्हणून जी काही पिढी आज लातूरमध्ये आपल्याला दिसते, मग ते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असोत किंवा आम्ही सगळेच असोत, आणि सहकारी म्हणून निलंगेकर साहेब असोत, माखणीकरजी असोत, या सर्वांना बरोबर घेऊन या जिल्ह्याला, या राज्याला पुढे कसं घेऊन जाता येईल या बाबतीतले प्रयत्न, या बाबतीतलं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं. आणि राजकारणामध्ये एक निष्कलंक राजकारणी, अभ्यासू राजकारणी, तत्ववेत्ता राजकारणी आणि एक चांगलं सौहार्दपूर्ण वातावरण या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये असेल अशा प्रकारचं एक मोठं काम त्यांच्या हातून झालेलं आहे. त्यांच्या नसण्याची उणीव लातूरकरांना आणि महाराष्ट्रातल्या अनेकांना जाणवेल. ही पोकळी भरून निघणं हे कठीण आहे. आपल्याला कोणालाही असं वाटलेलं नव्हतं की इतक्यात त्यांची, खरं म्हणजे ते स्वतःच्या प्रकृतीबद्दल नेहमीच काळजी घ्यायचे, व्यवस्थित राहायचे, आणि म्हणून हा प्रसंग एवढा लवकर येईल असं आपल्याला वाटलेलं नव्हतं. शेवटी जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळ असतो. मी देशमुख परिवाराच्या वतीनं, लातूरकरांच्या वतीनं आणि तमाम कष्टकरी आणि युवकांच्या वतीनं, सुशिक्षित वकिलांच्या वतीनं त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. कारण गेल्या 60 वर्षाचा नुकतंच कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासनं त्यांच्या सहवासामध्ये राहता आलं, शिकता आलं, आणि म्हणून आज जड अंतकरणाने त्यांच्या प्रती मी श्रद्धांजली न मानता विनम्र अभिवादन त्या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ओम शांती. धन्यवाद साहेब. Thanks for watching Ekmat Digital.